सीईटी घोटाळ्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सरकारमधील जबाबदार नेत्यांनी राजीनामा द्यावा असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। तशी मागणी आमदार रोहित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे। नीटच्या बाबतीत 2024 ला तेच झालं, 2026 ला तेच झालं। जे अधिकारी जबाबदार होते 2024 ला त्यांना बढती दिली आणि आता जर हा पेपर फुटला जात असेल तर म्हणजे कुठे ना कुठेतरी भ्रष्टाचार आणि पैशाचा बाजार हा लहान मुलांच्या भविष्याबाबतीत सुद्धा हे सरकार करायला लागलं असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे 100% आमच्या सगळ्यांची मागणी असणार आहे की सरकारमधल्या जबाबदार नेत्यांनी तिथे राजीनामा हा दिलाच पाहिजे। कारण का इथं आपण बघितलं 4.5 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा तिथं देत असतात। नीट मध्ये 26 लाख विद्यार्थी होते। त्यामुळे हे जे काय झाले ते चुकीचं झाले। जनाची नाही तर मनाची लाज असेल तर लगेचच्या लगेच राजीनामा त्या नेत्याने तिथं देणं महत्वाचं आहे।